नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो. या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह अजित पवारांकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली त्याच्यानंतर जी सुनावणी सुरू होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची. शरद पवार यांना खूप मोठा हा धक्का मानला जातोय. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. गेल्या वर्षी अशीच बातमी समोर आली होती जेव्हा शिवसेनेतली दुही समोर आली होती, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता आणि निर्णय त्यांनी देताना तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने दिला होता आणि पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आज अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संस्थापक शरद पवार यांचे पुतणे, एक फक्त पक्षातलीच नाही तर घरातली सुद्धा आपण ही फूट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुतण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ताबा गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडे गेले. 1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी होत होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी धाव घेतली होती आणि दोघांनी आपली मतं त्यांच्यासमोर मांडलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता त्यांना अधिकृत कुठलं नाव दिलं आपल्याला हे बघावं लागेल ऑर्डरमध्ये काय म्हटलं, पण अधिकृत चिन्ह आणि नाव आता अजित पवारांकडे. विद्याताई, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, अधिकृत चिन्ह गेलंच कसं हा प्रश्न आहे. आमदार किती गेले, किती शरद पवार साहेबांबरोबर आहेत, किती अजितदादांबरोबर हा प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ संस्थापक अजितदादा नसून शरद पवार साहेब आहेत हे त्यातनं सिद्ध होतंय. आणि घटना पक्षाची बघितली तर सरळ सरळ लिहिलेलं असताना हे भामटे आणि जे घाबरणारे लोक आहेत, घाबरूटे, ईडीच्या चौकशांना जे घाबरून तिकडे पळालेले आहेत, त्यांना पक्ष त्यांच्या ताब्यात देणं, त्यांना चिन्ह देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि निवडणूक आयोगाचे आतापर्यंतचे निर्णय आपण बघितले म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत पण तेच झालं होतं. शिवसेनेचं धनुष्यबाण असताना सुद्धा ते शिंदे गटाला दिलं गेलं. त्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत काही वेगळं होईल असं वाटलं नव्हतं, पण एवढी मोठी हिंमत निवडणूक आयोग करेल असं वाटलं नव्हतं. परंतु हे सगळे रबर स्टॅम्प आहेत. म्हणजे सगळेच, म्हणजे राष्ट्रपतींपासून निवडणूक आयोग असेल आणि अनेक बघितले असतील तुम्ही निर्णय आतापर्यंत, तर हे सगळे रबर स्टॅम्प आहेत. जसे आदेश मोदी आणि शहा देतील त्या आदेशाचं पालन हे लोक करत असतात. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, परंतु त्या होऊ देणार नाही, कारण मोदींचा सरळ सरळ पराभव होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचं निशाण आणि त्यांचं घड्याळ हे शरद पवार साहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाकडेच राहणं आवश्यक होतं, परंतु दुर्दैवाने तसं झालेलं नाहीये. आणि हे सगळे चोर, भामटे, दरोडेखोर असे लोक जे आहेत त्यांच्याकडे हा पक्ष त्यांच्या ताब्यात देण्यात आलाय. विद्याताई, आपण बोलताना थोडंसं आपण तुमचा राग मला समजू शकतो तुमच्या प्रतिक्रिया असताना, पण तरी सुद्धा आपण जर थोडं याबाबत प्रतिक्रिया देताना संयम बाळगला शब्दांच्या बाबत तर अधिक बरं होईल, कारण आपण टीव्हीवरती बोलतो तर अनेक प्रेक्षक बघतायत. विद्याताई, शरद पवार अध्यक्ष नाही आहेत पक्षाचा, आता निवडणूक आयोगाचा निर्णय यांच्याकडे ही बाब होती, पण त्यांनी देखील काही कायदेशीर बाबी तपासल्या आहेत. निवडणूक पक्षांतर्गत निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि सर्वाधिक आमदार हे अजित पवारांच्या बाजूने आहे. तेच संख्यात्मक बाजू ही अजित पवारांच्या बाजूने ही कशी नाकारून चालाल तुम्ही? नाही, संख्यात्मक असू द्या ना, परंतु पक्षाची घटना काय सांगते, पक्षाची नियमावली काय आहे याचा अभ्यास निवडणूक आयोगाने केला पाहिजे होता. पण सुरुवातीपासूनच जर निवडणूक आयोगाने असा निर्णय ठरवला असेल की यांनाच द्यायचं, तिकडून वरनं जर त्यांना निर्णय सांगितला असेल की हाच द्यायचा आहे, तर तो तसाच होणार आहे ना. पक्षामध्ये किती जण राहिले, किती आमदार त्यांच्याकडे किती, हा प्रश्नच नव्हता. पक्षाची घटना काय सांगते हे बघणं आवश्यक होतं, पण ते बघितलेलं नाही निवडणूक आयोगाने. हे सरळ सिद्ध होतंय त्यातनं. आणि संताप याच्यासाठी होतो की जे तिकडे गेलेले आहेत ते फक्त ईडीच्या चौकशीला घाबरून गेलेले आहेत, हे तर आपल्याला माहितीच आहे. मग अशा लोकांना भामटं आणि हे म्हटलं तर काय, चोर म्हटलं तर काही चुकीचं नाहीये ना. म्हणजे ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्या पक्षाचं निशाणी, त्यांचा पक्ष घेऊन हा आमचाच पक्ष आहे असं सांगणं ही चोरी नाही तर काय दुसरं. चोरच्या चोर आणि वर शिरचोर. आणि निवडणूक आयोगाने त्याला शिक्कामोर्तब केलेलं आहे. हे याच्यातनं काही वेगळं साध्य होत नाहीये. ठीक आहे, धन्यवाद तुमचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.